क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान असं गायलंय सरांनी. तर आपल्या समोर सर्वांना आनंद होतोय का? शाळेत आलेला हजेरी लावली का सर्वांनी? खाडे मॅडम आलेले आहेत, पेडणेकर मॅडम आहेत, सर्व शिक्षक वर्ग इथं समोर आपल्या बसलेले आहेत. आपल्या मधीलच एक माजी विद्यार्थिनी आहेत, त्यांचं नाव स्टेजवर आलेलं आहे. कावळे सरांनी त्याचं नाव सुचवलेलं आहे त्यांचं. रुपाली अनावकर ताई आहेत का? त्यांचं एक गीत होणार आहे, तू तू है वही. कुठे आहेत ताई? प्लीज वेलकम. खूप जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजेत, खूप जोरदार, जबरदस्त. हा आहे कॉन्फिडन्स. त्यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी स्टेजवर यावं. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल में करार करके नहीं. ख्वाबों में पाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में
धन्यवाद आनंद दळवीसाठी जर जोरदार टाळ्या उजवते. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की पार्टी वगैरे सगळं आलंच म्हणा. पण मला आनंद दळवीचं ह्या ठिकाणी खूप याच्यासाठी आनंद वाटतो की तो ते सगळं सोडून त्याने आपल्या शाळेच्या कार्यक्रमाला प्रायोरिटी दिली. या बात आहे. जरा जोरदार टाळ्या त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचा वाढदिवस आपण या स्टेजवरती करणार आहोत. त्याच्यासाठी केक आपल्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आणलेलं. तर लक्षात ठेवा आपला परिवार आहे, बरोबर की नाही. धन्यवाद तू या ठिकाणी आलास. चलूया मी आता रेखा शिंदेला स्टेजवरती बोलतो. लेकिन हमको कुछ बातें हैं भूलनी नहीं चाहिए. जो सब जब तक हम यहाँ करें वो हम सभी को याद रख रहे हैं. वो ये है कि आप जो भी पानी पियोगे तो कचरे के बॉटल जो बॉटल्स है वो यहाँ वहाँ नहीं डालना है. जहाँ पर भी गार्बेज है या डस्टबिन है वहाँ पर डाल दीजिए. टाळ्यानी त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी चिल्ड्रन्स एड सोसायटी माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी आयोजित स्नेह संमेलन 2025 मी भवानी साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आता आपल्या थोड्याच वेळात मुख्य स्टेजवरच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्वागत कमिटीचे मेंबर्स आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानपूर्वक आदराने CEO भवानी साहेबांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे. सगळ्यांनी बाकीच्यांनी बसून घ्या जे माझे उभे आहेत. सहकारी मित्रांनो, आपण आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. अर्धा पाऊण तासात आपल्या माजी विद्यार्थ्यांचं मनोगत, आपल्या शिक्षकांचं मनोगत, त्याच्यानंतर काही गाणी, अशा पद्धतीने आपण स्टेजचा कार्यक्रम छोटे गाणी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्याच्यानंतर मला वाटतं भोजनाला थोड्याच वेळात सुरुवात देखील होईल. तर कृपया मी विनंती करेन स्वागत कमिटीला की त्यांनी कार्यक्रमाचे चिल्ड्रन्स एड सोसायटी संस्थेचे CEO भवानी साहेबांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे मंचावरती. मॅनेजिंग कमिटीचे जे मेंबर आहेत नैनेश हे सूचना करतील लवकर. काही विद्यार्थ्यांनी स्टेजवरती खुर्च्या लावायला मदत करायची लवकर. पण मला वाटतं आपण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केलेला आहे, कारण आपल्या मुलांना आपल्याला ऐकता आलं, त्यांची कला जवळून पाहता आली. अशीच काही गाणी, काही नृत्य या ठिकाणी होणार आहेत जी आम्ही खास राखून ठेवलेली आहेत. बस आपला सभेचा कार्यक्रम या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी होईल. शिक्षकांचं कार्यक्रमात जो भाग घेतला त्याच्यामुळेच हा आपला गेट टुगेदर 2025 हा होत आहेत. लक्षात ठेवा, आम्ही फक्त नाम मात्र आहोत काही लोक. तर खऱ्या अर्थानं मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकवार मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता थोड्याच वेळात लगेच या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहेत. आपण बघताय, जरा जोरदार टाळ्या, सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या आपल्या भवानी साहेबांकरिता जरा जोरदार टाळ्या उजावू द्या. माजी विद्यार्थी आयोजित स्नेह संमेलन 2025 मी ह्याच्यामध्ये आहे ना सनई चौकटी है उनके पास. कोणत्याही कार्यक्रमाला आपण बघतो की प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. आज या कार्यक्रमाला जी शोभा आणलेली आहे ते म्हणजे भवानी साहेब यांनी जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर आज आपण अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व, मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे, संस्थेच्या मुलांवरती प्रेम करणारे अत्यंत सुंदर असे व्यक्तिमत्व भवानी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना आणि त्याचबरोबर सर्व आपले जे शिक्षक आहेत आदरणीय चौडरकर सर आणि सगळ्या शिक्षकांना मी नम्र विनंती करतो की आपण पण सगळ्यांनी स्टेजवर यायचं. माझी विद्यार्थ्यांनी त्यांना घेऊन यायचं आपल्या सगळ्या सरांना. आणि स्वागत करूया सगळ्या शिक्षकांचं.
जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी खुर्च्याची व्यवस्था बघायची आहे. पूर्ण शिक्षक वर्ग हे स्टेजवर स्थानबंद होत आहे. मला वाटतं तुम्ही एवढा शांतता का? अरे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा की. आपल्या टाळ्यांनी त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्यांनाही वाटेल की माझे विद्यार्थी आलेले आहेत. शिक्षकांनी यावं. हा चिल्ड्रन्स माध्यमिक विद्यालयाचा आपल्या कमिटी मेंबर्सला विनंती करतो आणि अजून खुर्च्यावरती आणाव्यात प्लीज. मी आपल्या सर्वांना विनंती करतो बसलेल्या तमाम शिक्षक वर्ग ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनांना एक मार्ग लागलेला आहे. आज आपण जे काही आहोत ते हे गुरुजन वर्ग ज्यांच्याशिवाय आपण मात्र शून्य. भले शून्य ह्याचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला असला तरी आपल्या शून्याची निर्मिती झालेली आहे ते या गुरुजन वर्गामुळे. मी बोलतो विद्यार्थ्यांनी परत एकदा टाळ्यांचा गडगडाट करावा. अजूनही ते प्रत्येक शिक्षक स्थानबंद होत आहे आणि मी सर्वांना विनंती करेन कृपया कमिटी मेंबर्सनी स्थानबंद व्हावे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी अंजली पंडित याही स्थानबंद झाल्या. त्यांचंही स्वागत व्हावं. सर्वांनी टाळ्या स्वागत करावं प्लीज. शिक्षक वर्ग स्थानबंद होत आहेत आणि माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष श्री विनोद सातपुते भले आम्ही समोर दिसत असलो तरी तुमच्या प्रत्येकाच्या सहकार्यातून तुमच्या मार्गदर्शनातून आणि तुमच्या पाठबळामुळेच होत आहे. त्याच्यामुळे इथे बसलेले सर्व सभासद सर्व माजी विद्यार्थी हे तेवढे स्वागत आहे. त्यांचंही आम्ही सर्व स्वागत करत आहोत. कार्यक्रमाची आता थोडा सुरुवात होत आहे मित्रांनो. धन्यवाद. आपण पाहत आहात या मंचावरती आपल्या चिल्ड्रन्स सोसायटीचे प्रमुख CEO भवानी साहेब तसेच आपल्या चिल्ड्रन्स सोसायटी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वर्ग आणि आज जो चिल्ड्रन्स सोसायटी माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ याच्या वतीनं गेट टुगेदर संमेलन मेळावा 2032 या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याचे त्या कमिटीचे अध्यक्ष आणि त्यासोबत आपण या कार्यक्रमाचा आपल्यामधून अध्यक्षता मान ॲडव्होकेट पंडितजीला दिलेल्या जरा जोरदार टाळ्या. तर पहिलं आपण मला वाटतं कार्यक्रमाचं या ठिकाणी दीप प्रज्वलन करूया. अध्यक्ष लाडके सर भवानी सर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. सर्व शिक्षकांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या संमेलनाचे अध्यक्ष अंजली पंडित यांचा सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद सातपुते यांचं मी हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळात आपल्या समोर आता दीप प्रज्वलनचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण वाट पाहत होतो तोही सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपल्या समोर पार पडणार आहे. तर आपण सुरू करूया दीप प्रज्वलन.
स्वागत कमिटींना विनंती आहे कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करण्याकरिता मी आदरणीय आपले भवाने साहेब, आपले मुख्याध्यापक चौडणकर सरांना, कौशिकर सर सगळ्यांनी यायचं आहे आणि सगळ्यांनी दीपप्रज्वलन या कार्यक्रमाचं करून घ्यायचं आहे. या सगळ्यांनी मिळून तिकडे दीपप्रज्वलन करूया, हात लावूया. जपू वारसा संस्कृतीचा, जपू वारसा संस्कृतीचा, दिवा वातीला जपतो जसा, जपू वारसा संस्कृतीचा, दिवा वातीला जपतो जसा, नको भीती अंधाराची, नको भीती अंधाराची, प्रकाशाचा घेऊ वसा, प्रकाशाचा घेऊ वसा. सादर होत आहे दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलन हे प्रतीक असतं. आपण अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सोहळा असतो. दीपप्रज्वलाने आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपले जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांच्या शुभ हस्ते करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी आपण दीपप्रज्वलन या कार्यक्रमाचं झालेलं आहे. तिमिरातून तेजाकडे, तिमिरातून तेजाकडे उजळावा असा प्रकाश, तिमिरातून तेजाकडे उजळावा असा प्रकाश, सगळीकडे पसरावी नव्या उद्याची वाट, सगळीकडे पसरावी नव्या उद्याची आज. परस्परांचे सहकार्य, परस्परांची साथ, परस्परांचे सहकार्य, परस्परांची साथ, तेवत जाते प्रगतीची एक एक नवी वाट. ज्योतीने ज्योतीला प्रज्वलित करूया, ज्योतीने ज्योतीला प्रज्वलित करूया, संस्काराचे बीज नवे मनामनात पेरूया, संस्काराचे बीज नवे मनामनात पेरूया, करूया दीप प्रज्वलन. आपल्या चिल्ड्रन ट्रेड सोसायटीचे अध्यक्ष श्री भवानी सर व सर्व शिक्षक मान्यवर यांच्या हस्ते आपल्या महापुरुषांना वंदन तसेच त्यांची पूजा आपण करत आहोत. आपण पाहत आहात स्त्रीला ज्याने मान सन्मानानं या महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तावर बसवणारा रयतेचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याची प्रतिमा, तसेच त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची ज्योत ज्याने लावली ते क्रांतिबा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षणाची चळवळ जिने पुढे नेली त्या सावित्रीच्या लेखी आपण स्वतःला म्हणून घेतो त्या सावित्रीबाई फुले. आणि संविधानामध्ये स्त्रीला मान सन्मानाने ज्याने स्थान दिले ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण या मंचावरती पाहत आहोत की ह्या लोकांनी ज्यांनी समतेची धुरा वाहिली. जरा जोरदार टाळ्यांनी या महामानवांचं देखील आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्यासमोर दीपप्रज्वलन झालेलं आहे. आणि मला वाटतं दीपप्रज्वलनानंतर आपण जे महापुरुष आहेत त्यांना त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत. मी त्या ठिकाणी ॲडव्होकेट विनोद सातपुते त्याला विनंती करेन की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करून घ्यायचं आहे. आणि ही वेळ आली आपणा सर्वांना त्यांना भेटण्याची. डोळ्यातून अश्रू येत होते ज्यावेळेस कळत होतं की आपला स्नेहसंमेलन होणार आहे. आणि त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये आपण जे दिवस संस्थेमधून आनंद त्यावेळेस व्यक्त केला आपण संस्थेतून शाळेत येण्याचा, तो दिवस आज आपण परत एकदा साजरा करत आहोत. तर मी आलेल्या सर्व मान्यवर शिक्षकांचे, अतिथीगणांचे हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा स्वागत करतो. माजी विद्यार्थी आयोजित स्नेहसंमेलन गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. मुख्य कार्यक्रमाला आता आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपण बघतो पण सर्वात प्रथम आम्ही ज्यावेळी भारतीय म्हणून आपण विचार करायला शिकलं पाहिजे. नुकताच पहलगाम हल्ल्याने प्रत्येक भारतीयाच्या मनाला थोडंसं दुःख झालं, त्यांच्या प्रती आपल्या संवेदना आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हेलो, द्वीप प्रज्वलन हो गया है और आप लोग सब लोग जानते हो कि दिया जब हम लगाते हैं तो इसका मतलब क्या होता है. दिया का मतलब ही होता है देना. तो ये जो टीचर्स है या शिक्षक है, इन्होंने जितना कुछ भी हमें दिया है
वो बहुत कम है और उसके लिए हम सारे आपके बहुत बहुत आभारी हैं। लेकिन और एक बात ये है कि हम हिंदुस्तानी हैं, हम भारतीय हैं, हम इंडियन हैं और हमारे दिल में हमेशा दूसरों के लिए प्यार है, सम्मान है। हम जब भी कुछ भी खुशियाँ मनाते हैं उसके पहले आप सभी लोग जानते हैं कुछ दिन पहले पहलगाम में एक हमला हुआ था जिसमें काफ़ी लोग हमारे जो दोस्त थे, रिलेटिव्स थे, उन्होंने बेवजह अपनी जान गंवाई है। तो उन्हें श्रद्धांजलि दिए बिना ये प्रोग्राम हम आगे नहीं ले जा सकते हैं। तो मैं सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि वो सब अपनी जगह पर खड़े हो जाइए और हम 2 मिनट उन सारे लोगों को याद करते हैं और उनको श्रद्धांजलि देते हैं कि उनकी आत्मा जहाँ कहीं पर भी हो वो बिल्कुल सही हो और उनके जो रिलेटिव्स है, जो उनके म्हणजे नातेवाईक होते तर त्यांना सुद्धा थोडंसं आपले जे शिक्षक ज्याच्यामुळे आपण घडलो आज ते काळाच्या ओघात आपल्यामध्ये नसले तर त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। तर त्यांना देखील आपण सगळेजण मिळून 2 मिनिटाची त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी देऊया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू। 2 मिनिटं सगळ्यांनी स्तब्ध उभं राहा। चला बस धन्यवाद सगळ्यांनी। चला आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मी सुनील आपले आणि सहकारी जे आहेत हीच आमची प्रार्थना या कार्यक्रमाने आपण या कार्यक्रमाची आता थोड्या वेळापूर्वी आपण पहलगाममध्ये हल्ला झालेला त्यांना आपण 2 श्रद्धांजली वाहिली। तर आता आपण त्यांच्यासाठी एक श्रद्धांजलीमध्ये एक त्यांच्यासाठी एक गीत घेणार आहोत। तर मी आमंत्रित करतो सुनील आपटे, सुनीता, नलिनी आणि हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना। सारे संबुदे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संबुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना।
जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजवाचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चाले पुढे जे थांबले ते संपले इतना जो श्वास आता तो पुन्हा लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना धन्यवाद. आता थोड्याच वेळ आपल्या समोर मान्यवरांचा स्वागत होईल. तर मी ॲडव्होकेट विनोद सातपुते यांना आमंत्रित करतो. त्यांनी स्वागत करावं. कारकीर्द ज्यांनी यशस्वीपणे सांभाळली ते आपले चौडणकर सर यांना या ठिकाणी सन्मानित. त्याच्यानंतर आपले भवाने साहेब चिल्ड्रन सोसायटीचे ज्यांची परवानगी आपल्याला या ठिकाणी त्यांनी मिळवून दिली. सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य असतात. धन्यवाद. सचिव नैनेजी आहेत त्यांच्या सोबत आणि मी या आपल्या कार्यक्रम कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद सातपुते आणि इतर सहकारी परशुराम मोरे आहेत. सगळ्यांनी हे जे शिक्षक बसलेले त्यांना सगळ्यांनी आपण शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. आपल्यावरती संस्कार केले, आपल्याला माया प्रेम ज्यांनी दिलं, ज्यांच्या छत्रछायेखाली आपण बिनधास्त वावरलो. आज ते सगळे काही शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला माहिती आहे मित्रांनो, पण या शिक्षकांशिवाय आपलं आयुष्य हे शून्यच असेल, त्याला काही अर्थ असणार नाही. म्हणून मैं तो यूं ही चला गया, लोग आते गए और ये कारवां बनता चला गया. आज वाटलं नव्हतं इतकं अभूतपूर्व प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे.
पुढे यायचं आणि स्वागत गीत या ठिकाणी होणार आहे. हे घ्या. गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद. याद देकर हर शाम जाती है एक याद देकर, पर आज की शाम बड़ी खास है. आज की शाम बड़ी खास है जो हम सबको लेकर आई है एक साथ. और इसी के साथ मैं बोलना चाहूँगी क्योंकि आज हमारा उसी तरह प्रोग्राम भी है, सिचुएशन भी है, तो मैं एक छोटी सी कहानी से आगे का प्रोग्राम है वो बढ़ाना चाहूँगी. एक जंगल था और वहाँ पर ना बड़ी भयानक आग लग गई. तो आप तो जानते हैं जैसे स्कूल में बच्चे होते हैं
तो जंगल में कौन रहेगा? कौन रहेगा जंगल में? तो सारे जो जानवर हैं वो इधर उधर भाग दौड़ करने लगते हैं। तो उसमें से एक छोटी सी चिड़िया होती है, वो क्या करती है, वो जो पास में तालाब होता है वहां जाती है, थोड़ा सा पानी लेती है अपनी चोंच में और वो आग पे डालती है, फिर जाती है, फिर वो पानी लेती है, फिर उसको आग में डालती है। ये देखकर वहाँ के जो बाकी जानवर रहते हैं वो पूछते हैं तुम्हारा ऐसा करने से ये आग बुझेगी क्या? तो वो बोलती है मैं इसलिए नहीं ये कर रही हूँ, जब भी इतिहास लिखा जाएगा इस जंगल के बारे में कि एक दिन इस जंगल में भयानक आग लगी थी, उस टाइम उस इतिहास में ये लिखा जाएगा कि कुछ लोगों ने इस जंगल को आग लगाई थी, कुछ लोग उस आग को देख रहे थे और मेरा नाम आएगा, किसमें आएगा मेरा नाम? आग बुझाने के लिस्ट में मेरा नाम आएगा। तो ये जो स्कूल है ये बिल्कुल हमारा इसी कंडीशन में है और अगर हम चाहते हैं सब लोग हम भी इतिहास में उस चिड़िया की तरह अपना नाम दर्ज करें, तो आप सब लोग आपने किया है, जो सब लोग यहाँ पर आए हो आपने आपकी उपस्थिति बताइए, इससे ये पता चलता है कि आप लोगों का स्कूल पर टीचर्स पे और सिर्फ बच्चों का ही नहीं बल्कि टीचर्स का भी कितना प्यार है और इसी प्यार के वजह से वो यहाँ पर आए हैं। तो मैं सभी का तहे दिल से इस प्रोग्राम में स्वागत करती हूँ और मेरा दोस्त है प्रदीप पवार, उसे रिक्वेस्ट करती हूँ कि वो आगे का प्रोग्राम ले जाए। थैंक यू। धन्यवाद रेखा। कार्यक्रम बरेच केले परंतु न जाणो का आजचा कार्यक्रम करताना भावभावनांचा उद्रेक डोक्यामध्ये शिक्षकांचे आवडते दोन रंग, एक म्हणजे काळा म्हणजे फळाळ आणि दुसरा पांढरा म्हणजे कडू, पण ह्या दोन रंगांनी त्यांनी आपलं आयुष्य सप्तरंगी केलेलं आहे। जरा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता। सर्वात महत्त्वाचं म्हणतात की मूर्ती घडवायची असते तर फक्त दगडाचा नतवासवाला भाग काढायचा असतो आणि हे काम ज्यांनी केलंय ते म्हणजे भवानी साहेब चिल्ड्रन्स सोसायटीचे जेव्हापासून त्यांनी धुरा हाती घेतली, मी त्यांना हॉस्टेलमध्ये पाहिलं सर, मी 116 मी समीर आणि सुरेश पवार आम्ही तिघे सामाजिक चळवळ सामाजिक आंदोलन गरिबीतून वर आलेला गरिबी त्यांनी पाहिली, त्यामुळे त्यांनी ज्यावेळी चिल्ड्रन्स सोसायटीची धुरा हातात घेतली त्यांनी जितकं सहकार्य करता येईल आउट ऑफ जाऊन त्यांनी इथल्या संस्थेच्या मुलांना बरंच त्याच्यामध्ये बदल केला। संस्था आम्ही पाहतो ते रंगवलेले सगळे ते भिंती मुलांना इतकं सुंदरसं खेळण्यासाठी त्यांच्या ज्या काही आवडी त्यांच्या खाण्यामध्ये तर आम्हाला बदल केला असं वाटतं असं ते भोजन असतं की इथंच येऊन जेवावं, तर जरा जोरदार टाळी ताली त्याच्या कार्यकाळाच्या पदामध्ये इतकं हे केलं। आणि कुठेतरी असं वाटत होतं की त्याच्या या कार्यकाळामध्ये आपला स्नेह संमेलनाचा हा कार्यक्रम झाला पाहिजे, त्याच्यानंतर आपण लगेच ठरवलं कार्यक्रमाला सुरुवात केली। मित्रांनो, हा कार्यक्रम करताना अनेक अडचणी आल्या, 20 दिवसाचा अवधी होता, होणार की नाही ह्या विवेचनेत आम्ही होतो, काही माहिती होणार नाही, पण विनोदनी म्हटलं मला खरोखर त्याचं कौतुक वाटतं की प्रत्येक कार्यक्रमाची इतकी आम्ही तर एक जबाबदारी घेतली, पण त्याने सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी सगळ्या कमिटीची जबाबदारी सगळ्यांनी शेवटपर्यंत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुक हे झालंच पाहिजे। एक धागा असतो जो ज्यांनी ह्या सगळ्या मनांना ओवाळण्याचं काम त्या धाग्याने केलं, त्या सुईने केलं आणि त्या मागे भगवान श्रीकृष्णाने
अर्जुनाने युद्ध महाभारताचं केलं, पण त्याच्या पाठी खंबीरपणे भगवान श्रीकृष्ण होता, मार्गदर्शक होता, आणि ती मार्गदर्शकाची भूमिका कावळे सरांनी पार पाडली. तर त्यांना त्याच्याकडे जरा जोरदार टाळ्या. शाळेमध्ये कविता ऐकलेली की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि बांधणी करवायची शिकवायची पण मस्त. कोशिश अंडरलाइन करो, कोशिश है क्या है, विशेषण है, अंडरलाइन. त्यामुळे ती कविता इतकी तोंडपाठ होती. आजच्या काळात मी असं म्हणेन, ज्यांनी हे सगळं काम केलंय माझ्या सगळ्या कमिटी करिता, की कोई इंसान आपको राह में रोके, कोई पत्थर आपको राह में टोके, या कई मुश्किलें आपके सामने आ जाए, तो जिंदगी में ये बातें हमेशा याद रखना कि पत्थर, मुश्किलें और इंसान ये कभी आपके लिए रुकावटें नहीं होती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 20-15 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी जो सहकार्य केलं, सगळ्यांनी शक्य तितके आपल्या परीने वर्गणी देऊन या कार्यक्रमाला हातभार लावला. आपण बघत आहोत हा इतका सुंदर कार्यक्रम. मला वाटतं याच्या अगोदर 2 वेळा झाला, पण 40 वर्षातला हा सगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि हे जे वृक्ष लावलेले विनोद सातपुते आणि सगळ्या टीमला म्हणेल, अभी रुकना नाहीये. ही जी 4 तारीख आहे ती आपण ठरवायची. कधी नोव्हेंबर मध्ये स्नेह संमेलन झालाच पाहिजे. जास्तीत काय मला वाटतं छोट्या प्रमाणात होईल, हो की नाही, पण ती लावलेलं रोपट ते आता थांबू द्यायचं नाही, त्याला वाढवायचं. ही जी परंपरा आपण चालू केलेली आहे ती अशी चालू करायची. धन्यवाद. त्याच्यानंतर मी कावळे सरांना या ठिकाणी म्हणेल, त्यांनी प्रास्ताविकवर या ठिकाणी थोडंसं 2 शब्द बोलावं. वेळ भरपूर होणार आहे. प्रस्तावना अगदी थोडक्यात म्हणतो मी. इसवी सन 1927 साली द चिल्ड्रन सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. सदर संस्था ही महाराष्ट्र शासनाची अंगीकृत म्हणजे प्राधिकृत संस्था आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही संस्था चालवली जाते. या संस्थेचे मुख्य कार्यालय आपणा सर्वांना माहिती आहे कटारिया मार्ग माहीम मुंबई येथे आहे. सदर संस्थेचे माध्यमिक विद्यालय, मंदबुद्धी बालगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चेंबूर चिल्ड्रन होम, बालकल्याण नगरी, नवीन बालगृह, अतिरिक्त बालगृह असे वेगवेगळे विभाग या मानखुर्द परिसरामध्ये आहेत. सदर संस्थेच्या उमरखाडी म्हणजे डोंगरी, माहीम व मानखुर्द येथे शाखा आहे. चिल्ड्रन सोसायटीच्या माध्यमिक शाळेची स्थापना इसवी सन 1984 साली झाली. 1984-85 च्या शैक्षणिक वर्षात जून 1984 पासून चिल्ड्रन सोसायटीच्या माध्यमिक शाळेस शिक्षण उपसंचालक कार्यालय चर्नी रोड मुंबई यांच्या वतीने मंजुरी मिळाली. सुरुवातीला विशेष बाब म्हणून इयत्ता 8वीच्या वर्गासह मराठी माध्यमातून विना अनुदान तत्वावर नवीन माध्यमिक शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली. त्यानंतर दिनांक 21/9/1984 या तारखेपासून विहित काही अटींवर विना अनुदानाऐवजी अनुदान तत्वावर पहिल्या 4 महिन्यांमध्ये परवानगी मिळाली व दिनांक 1/4/1985 पासून वेतन व वेतनेतर खर्चावरील अनुदानास संस्था पात्र ठरली. 100% अनुदान शासनाचं त्यावेळेला आपल्याला मिळालं. मार्च 1987 साली इयत्ता 10वीची पहिली बॅच आपल्या माध्यमिक शाळेतून पासआउट म्हणजे उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. SSC मार्च 1987 पासून ते अगदी मार्च 2025 पर्यंत आस्थागायत 10वीच्या जवळपास 40 बॅचेस आपल्या शाळेतून पासआउट होऊन बाहेर पडलेले आहेत. पहिल्या बॅचपासून ते मागील वर्षाच्या अगदी मार्च 2025 पर्यंतचे सर्व बॅचचे मिळून जवळपास 3040 विद्यार्थी आस्थागायत उत्तीर्ण झालेले आहेत. या जवळपास 40 वर्षांच्या काळामध्ये एकूण
3040 विद्यार्थ्यांना आपल्या शाळेने घडवलेलं आहे. या विद्यार्थ्यांपैकी काही जण अगदी सैन्य दलामध्ये आहेत. इथे आलेले काही जण आता नावानिशी उल्लेख करणार नाही, पोलीस दलामध्ये आहेत. सरकारी सेवेत आहेत, BRC मध्ये आहेत. इथे फोटोग्राफर सुद्धा आपला विद्यार्थीच आहे. विनोद सातपुते हा आपला माजी विद्यार्थी आहे. विविध शासकीय सेवेमध्ये आहेत. आपल्या या प्रास्ताविकाचा अगदी मी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. यापुढील सूत्रसंचालक कोण आहेत, निवेदक, त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. रेखा. थँक्यू सो मच. हो, आता त्याचीच वेळ आलेली आहे. हो, त्यांचीच नावं आलेली आहे की आता इतका वेळ झालं तुम्ही आमचं ऐकलं, मुलांनी सांगितलं, तर तुमचं कौतुक केलं, आमचं कौतुक झालं, परंतु आता वेळ आली आहे तुमचं मनोगत मांडण्याचे. तर मी रिक्वेस्ट करते, मी कावळे सर आणि विनोद सातपुते जे आहेत यांना धन्यवाद देतो. त्या ग्रुपमध्ये मी पहिल्या दिवसापासून आहे, पण सगळ्या कार्यक्रमाला मी जरा येऊ शकलो नाही. पण आजचा कार्यक्रम बघून खूप बरं वाटतं आहे. आणि विशेष म्हणजे विनोद सातपुते जे विनोद सातपुते जे त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल की त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला. धन्यवाद सर. इकडे बघा सर, समोर बघा. धन्यवाद. थँक्यू आणि धन्यवाद सर. मी दिनेश सरांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कदाचित बरेचसे विद्यार्थी मला ओळखत पण नसतील. मी 1986 ते 90च्या कालावधीत या शाळेत कार्यरत होतो. खरं म्हणजे ज्या वेळेला मला आमंत्रण मिळालं तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. कारण पुन्हा जवळजवळ 35 वर्षांनी मला या शाळेत येता आलं होतं आणि 35 वर्षांनी माझी आठवण काढली. आणि तो जो आनंद झाला आहे मला आज, हे सगळा हा माहोल पाहून, तो मला शब्दात व्यक्त करता येणार नाही. इतका प्रचंड आनंद झालेला आहे. आणि हा आनंद ही शिक्षकाच्या मेहनतीची पावती असते. खरं म्हणजे शिक्षक आणि रस्ता आहे तिथेच असतो, पण 10वी पास झाल्यानंतर विद्यार्थी आपापले मार्ग बदलतात. आणि मग अशा या स्नेहसंमेलनामुळे कोणता विद्यार्थी कोणत्या पदापर्यंत गेला आहे, कोणता विद्यार्थी कुठे आहे, आणि स्नेहसंमेलन हे निमित्त झालं, पण आज आपल्या सगळ्यांचं मिलन घडवण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो. खरं म्हणजे विनोद सातपुते, नैनेश करगुटकर हे म्हणजे एक ठराविक मंडळी निघाली होती आणि कारवा बढते गया, आणि आज कारवा हा दिसतोय मला. आता माझ्या कालावधीत ज्या नोकरीला होत्या माझ्याबरोबर म्हात्रेबाई, खाडेबाई, चौडणकर सर आणि बरेचसे शिक्षक होते. काही सेवानिवृत्त झाले, काही अपरिहार्य कारणामुळे आज कदाचित येऊ शकले नाहीत. आणि मला सर्वात आनंद झाला, माझे विद्यार्थी भेटले. मला माझ्या आयुष्याची सुरुवातच मुळात या माध्यमिक विद्यालयातून झाली होती. मी जन्माने मानखुरकर, माझं बालपण मानखुरमध्ये गेलं होतं आणि माझी कर्मभूमीसुद्धा मानखुरमध्ये या शाळेच्या निमित्ताने सुरू झाली होती. आणि म्हणूनच मी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात बोलतो. मी कुमुद विद्या मंदिरचा विद्यार्थी, त्याच्या अगोदर या मानखुरच्या महानगरपालिकेच्या शाळेत माझं शिक्षण झालं होतं. आणि मी 6वीला असताना मंगेश पाडगावकरांना पत्र लिहिलं होतं, त्याचं त्यांनी उत्तरसुद्धा दिलं होतं. मंगेश पाडगावकरांची कविता आहे, प्रेम 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 म्हणजे काय असतं, आणि हे तुमचं आमचं सर्वांचं प्रेम सेम असतं. आज या ठिकाणी हा शिक्षकांचा सत्कार समारंभ जो आयोजित केला, त्यासाठी मागच्या 20-25 दिवसापासून जी मेहनत घेतली प्रचंड, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शतशः धन्यवाद देतो. आणि इथं भाषणाची वेळ म्हणजे जास्त भाषण करायला योग्य नाही, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेले सगळे विद्यार्थी आणि पूजनीय भवानी सर आणि चौडणकर सर, की ज्यांच्यामुळे आज ही शाळा आपल्याला किंवा आम्हाला इथे यायला मिळालं. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे चौडणकर सरांनी ज्या वेळेला शाळेत, प्रत्येक वेळेला जेव्हा शिक्षक शाळेत इंटरव्ह्यू घ्यायचे त्यावेळेलाच ते सांगायचे की आपली शाळा ही विशेष आहे, कारण ही मुलं
इतर मुलांसारखी किंवा बाहेरच्या मुलांसारखी नसतात, तर त्यांना ट्रीट करताना तुम्हाला अशा अशा कंडिशनला त्यांना बोलावं लागेल. आणि सगळ्या शिक्षकांना आम्हाला ते इंटरव्ह्यूमध्येच तसे सांगायचे, त्यामुळे आम्ही मुलांशी त्या पद्धतीनं वागायचो. आणि दुसरी एक आनंदाची एक गोष्ट अशी होती की आम्ही शाळेतच असल्यामुळं चिल्ड्रन्स होम पण जवळच असायचं, त्यामुळे आम्हाला काही झालं की पटकन त्यांच्याशी म्हणजे सलगी करता यायची किंवा त्यांना विचारायचे की आज ह्या मुलाचं असं झालेलं आहे. एक असं उदाहरण होतं, आप्पा म्हणून एक विद्यार्थी होता, आप्पा पाटील, आणि तो त्याचा जन्म दाखला नव्हता. आणि आम्ही म्हणायचो जन्म दाखला नाही तर शाळेत कसं काय घेणार. चौडणकर सर म्हणाले आपणच त्याचा जन्म दाखला तयार करायचा मॅडम, आपण त्याला इथं शाळेत 10वी पर्यंत त्याला विदाऊट जन्म दाखल्याशिवाय त्याला इथं घेतला. आणि तो झोपलेला असायचा, मी कोणाला तरी पाठवायची आणि मग त्याला उठवून आणायचो आणि परीक्षेला बसवायचो. आणि आज तो आपल्या इथेच कामाला आहे. रेगे सरांनी मला वाटतं त्याला दत्तक घेतला की काय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपली जी मुलं आहेत खेळामध्ये इतकी तरबेज, त्यांच्याकडे एवढे गुण असायचे, एवढे गुण त्यांच्यामध्ये असायचे खच्च भरलेले. आणि ती मुलं जर खेळायला घेऊन गेलं, कुठली शाळा आहे, दुर्दैवाने माझ्याकडे जास्त विषय नव्हते, माझ्याकडे फिजिकल होतं आणि मग राहिल्या सायलेला भूगोल किंवा हिंदी हा विषय माझ्याकडे यायचा. आणि सर म्हणायचे तुम्हाला फिजिकल सांभाळलं पाहिजे. माझ्याबरोबर पहिल्यांदा कोरडे सर होते, नंतर साळुंके सर आले. आमच्या गटामध्ये किंवा आमच्या झोनमध्ये चिल्ड्रन्स होमची मुलं म्हटलं की दुसऱ्या खेळाडूंच्या अंगावर काटा यायचा आणि यांच्याबरोबर आम्ही खेळायचे. बापरे, आम्ही पावसाळी कबड्डी आणि पावसाळ्यामधले जे खेळ आहेत ती मुलं जिंकूनच यायची. आणि त्या मुलांचा एक आठा असा असायचा, बरेचसे वाण विद्यार्थी असतील ते माझ्याकडे असायचे आणि मी फार भांडून तंडून त्यांच्याकडनं काही वेळेला क्लास टीचरशिप घेतली. आणि ज्या वेळेला मी क्लास टीचर असेल त्यावेळेला मी माझ्या पदरचे पैसे भरायचे आणि BRCमध्ये त्यांना लायब्ररीचं कार्ड काढून द्यायचे. आणि माझ्याकडे बहुतेक होमची मुलं जास्त असायची, त्यामुळे मी होमची लाडकी. आणि BRCमधलं कोणी जे बाहेरचे आलेले जे ते काही कार्यकर्ते असायचे तर त्या लोकांना लक्ष द्यायचं की येताना ते म्हणजे खाडे मॅम कोण आहे, माझं नाव पहिलंच तिथं गेलेलं असायचं, कारण विद्यार्थी सांगायचे. त्या मुलांची मी बाजू घ्यायचे आणि वेळ मिळाला की त्यांना चोपून काढायचे. पण कधी कुठल्या विद्यार्थ्यांनी माझी तक्रार नाही केली की बाईंनी आम्हाला खूप मारलंय. आणि होममधले कुठलेही पालक म्हणजे कुटीरचे जे अध्यक्ष असतील, दिलीप सर असतील किंवा जे कोणी असतील ते आम्हाला कधीही हे करायचे नाहीत की बाबा हा मुलगा असा आहे आणि तुम्ही आमची बाजू घ्यायची ते नेहमी. तर त्यामुळे ह्या शाळेची फार प्रगती होती. फक्त मला एक खंत वाटते, भवानी सर मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही जायचं नाही, कारण ही शाळा हे झाड वटवृक्षाचं आहे आणि इथल्या ज्या पारंब्या आहेत त्या खूप खोलपर्यंत जायला पाहिजेत. एक अशी व्यक्ती मागे आली होती, वाघमोडे सर. मग त्यावेळेला ती शाळा वेगळी म्हटलं नाही सर, शाळा तुमची आणि आम्ही तुमचेच. आणि मग त्यांनी ठरवलं त्यावेळेला की आपल्या चिल्ड्रन्स होममध्ये जेवढे काही कामगार आहेत किंवा जेवढे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करू, त्यांच्यासाठी आपण मंत्रालयातून परवानगी आणून इथं जागा घेऊ आणि खोल्या बांधू आणि त्यांची बिल्डिंग इथं होईल. मग त्यांना बोलवलं की येता येईल. पण न जाणो काय झालं माहिती नाही आणि तो प्रोग्राम आमचा अडगळीत पडला. आणि त्याच्यानंतर असा काही काळ आला की आमचा एक एक वर्ग कमी होऊ लागला. आणि एक अशी घटना त्यावेळेला घडली होती, 18 वर्षाची मुलं पटकन त्यांना होममध्ये ठेवत नसायचे, त्यांना दुसरीकडं कुठेतरी सोय करायची. आणि मग आम्हाला तो प्रश्न, कारण त्यावेळेला मी क्लास टीचर होते, माझ्या वर्गात एक अंबादास म्हणून एक विद्यार्थी होता, परत ह्या पंडित जे आता आज अध्यक्ष आहेत. आणि मग त्या लोकांनी काय म्हणजे त्यांना घालवायचं इथून. तर मग आम्ही ठरवलं, चौडणकर सरांची आमचं बोलणं झालं, सगळे शिक्षक तयार झाले आणि म्हणाले आम्ही बचा वर्ग म्हणून एक सांभाळू, पण आपल्या होमच्या मुलांसाठी आणि यांच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि एक बचा वर्ग काढला. त्या वर्गात 6वी पास झालेला विद्यार्थी पण 10वीला बसायचा आणि 17 नंबरचा फॉर्म भरून आणि पहिली बॅच मला वाटतं 9 सालामध्ये
पहिली बॅच निघाली असेल त्याच्यासाठी आमच्या 10वीच्या आणि 8वी ते 10वीच्या शिक्षकांनी फार कष्ट घेतलं होतं आणि आम्ही फक्त थांबा रे बसा रे करण्यासाठी असू, पण त्यांचे धन्यवाद. आणि आता आपला शाळेचा एखादा वर्ग वाढावा किंवा इथलं बीज आणखी रोवावणे, हा वटवृक्ष मोठा व्हावा. आणि हा कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणला त्यांना काही शिक्षकांनी सुद्धा मदत केली, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी आजही पुण्यावरून म्हणजे बारामतीवरून आलेली आहे आणि मी 10 सालामध्ये म्हणजे 15 सालाला मी रिटायर झालेली मला 10 वर्ष झाली. पण मला या संस्थेने आणि या शाळेने जे घडवलं आहे त्यावरती माझं जीवन आहे. आणि मी निसर्गोपचार केंद्र चालवते, पंचकर्मा केंद्र, काटेवाडी मासावाडी इथं माझं आहे. आणि माझा फोन नंबर आहे 93 24 46 44 61. श्रावण महिन्यामध्ये आमच्या निसर्गोपचार केंद्राचं उद्घाटन होणार आहे, कारण मी ते चालू आहे. त्या सगळ्याचं श्रेय या चिल्ड्रन्स होम सोसायटीसाठी. आणि मला आठवतं भवानजी सरांनी सांगितलं की पोकळे मॅडम काय असेल ते बघा. मी पहिल्या दिवसापासून शारीरिक शिक्षण केले, चौडणकर सरांचे उपकार आहेत, त्यामुळे मी आज इथे आहे. सगळ्या शिक्षकांनी खूप सहकार्य केलं, म्हणून आज मी जे काय आहे ते शाळेमुळे आणि संस्थेमुळे. तर संस्थेने निश्चित विचार करावा आणि आपल्या शाळेचे काही वर्ग वाढतील याचा प्रयत्न केला ना सर, भवानी सर, तर तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाईल, ही माझी खात्री आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करावा, माझी विद्यार्थ्यांना सुद्धा. आणि सॉरी जरा उशीर झाला, हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.